नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे. ओखा हे बंदर डॉट डॉट राज्यात आहे आणि पर्याय आहे ए कर्नाटक, बी गुजरात, सी महाराष्ट्र, डी केरळ. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी गुजरात. कोणत्या दोन नद्यांच्या एकत्र प्रवाहास गंगा नदी म्हणून ओळखले जाते? आणि पर्याय आहेत ए अलंकदा व सिंधू, बी भागीरथी व अलकनंदा, सी सिंधू व भागीरथी, डी भागीरथी व यमुना. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी भागीरथी व अलकनंदा. राष्ट्रीय जैव इंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते? पर्याय आहेत ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी तमिळनाडू, डी राजस्थान. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी राजस्थान. दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिवस कधी साजरा केला जातो? आणि पर्याय आहेत ए 24 ऑक्टोंबर, बी 29 ऑक्टोंबर, सी 26 ऑक्टोंबर, डी 20 ऑक्टोंबर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए 24 ऑक्टोंबर. लोकसभा व राज्यसभा यांच्या दोन अधिवेशनामध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे? आणि पर्याय आहेत ए 4 महिने, बी 5 महिने, सी 6 महिने, डी 3 महिने. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी 6 महिने. देशातील वस्तू व सेवा कर केव्हा लागू करण्यात आला? पर्याय आहेत ए 1 एप्रिल 2017, बी 1 जुलै 2017, सी 1 जानेवारी 2017, डी 31 मार्च 2017. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी 1 जुलै 2017. खालीलपैकी भारताचे सध्याचे गृहसचिव कोण आहेत? पर्याय आहेत ए अनुराग सिंग, बी अनुराग सिंग, सी उमेश कुमार, डी अजय कुमार भल्ला. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी अजय कुमार भल्ला. जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे? पर्याय आहे ए रशियन, बी हिंदी, सी चीनी, सी इंग्लिश, डी चीनी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी इंग्लिश. 0.003 क्विंटल तांदूळ म्हणजे किती ग्राम तांदूळ? पर्याय आहेत ए 30, बी 300, सी 3, डी 3000. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी 300 ग्रॅम. मिशिगन सरोवर डॉट डॉट या देशात स्थित आहे. पर्याय आहेत ए रशिया, बी इंग्लंड, सी अमेरिका, डी चीन. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी चीन. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. म्हणजेच आपल्या चॅनलवरती जनरल नॉलेजचे दररोज व्हिडिओ येत असतात याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल. आणि जनरल नॉलेज शिकणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद. भेटू पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.